मंदिराच्या ही मागची साईड आहे आणि इकडे आपण आलेलो आहोत, तुम्ही पाहू शकता. इकडे पिंड आहे महादेवांची. नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे मजेत असालच. मजेत नसलात तरी मजेत राहायला शिका. रमिलिका सपना पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. आणि मित्रांनो, आज आहे शनिवार आणि आज आहे 1 फेब्रुवारी. मागे गणेशोत्सव आहे आणि सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा आलेले आहे. सगळ्यांचे नाही, जे लोक आणतात त्यांच्या घरी गणपती बाप्पा आलेले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव जिकडे बसतो तिकडे गणपती बाप्पा बसलेले आहेत आणि आम्ही डायरेक्ट राईडला सुरुवात केलेली आहे. आज शनिवार असल्यामुळे मिस्टरांची सुट्टी आहे, सो थोडंसं लेटच झालं उठण्यासाठी. सकाळी लवकर जायचं होतं, पण असो डायरेक्ट आम्ही राईडला सुरुवात केलेली आहे. आणि व्हिडिओला पण तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बनवून राहा आणि व्हिडिओ एन्जॉय करा. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मित्रांनो, नेहमीचा जर माझा व्हिडिओ तुम्ही पाहिलात, सो मला काय एवढं जास्त शूट करता येत नाही, कारण आता पाहताय तुम्ही की समोर गाडी पण दिसते आणि उंचच्या उंच टायपॉड वाटतोय. सो हा नवीन टायपॉड आहे जो मिस्टरांनी घेतलेला आहे, कालच आणलेला आहे. त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. त्यांनी ऑनलाईन ऑर्डर केलं, सो तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ऑर्डर करू शकता. सो मित्रांनो, मिस्टरांचा जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल प्रकाश कोटेन व्लॉग, तर तुम्हाला समजलं असेल की मिस्टर मोठं व्लॉग पण करतात. सो हेल्मेटला ते गोप्रो लावतात, तर हेल्मेटचा थोडा प्रॉब्लेम झालेला आहे. तो खाली खाली सरकत येतो. आम्ही नवीनच हेल्मेट घेतलेला. हेल्मेटचा प्रॉब्लेम विचारण्यासाठीच आम्ही उल्हासनगरला जात होतो. सो मिस्टर बोलले बदलापूरमध्ये असणारं कोंडेश्वर महादेव मंदिर आणि तिकडे गणेशाचं मंदिर आहे, सो तिकडे जाऊन दर्शन करून येऊया. नंतर मग आपण उल्हासनगरला जाऊन हेल्मेटचं जे काम आहे ते करून घेऊया. सो चला, आता आपण चाललेलो आहोत कोंडेश्वर महादेव मंदिर. मित्रांनो, पाहू शकता किती कडाक्याचं ऊन आहे. आज तर रात्री थंडी होती, सकाळी पण थंडी होती, पण आता खूप जोराचं कडक एकदम ऊन पडलेलं आहे. मला वाटले मित्रांनो की मी स्कार्फ लावलेला आहे, सो माझा आवाज येतोय की नाही, पण ठीक आहे. मस्त माईक मध्ये आपला आवाज येत आहे. मी चेक करूनच बोलते तुमच्याशी. काय मग मस्त ऊन लागते की नाही? हो, हेल्मेट घातल्यामुळे काय आवाज नाही पोचणार. रस्ता मोकळा आहे मस्त. मस्त बघा, तलाव आहे, ब्रिज बनवतायत नवीन, काम चालू आहे इकडे. पांडा मस्त. आज काय पांडा ना, तुम्ही जेवले नाही काय हो रात्री? सकाळी पण नाश्ता केला, रात्री पण जेवलेले. आज काय तुम्ही राईड बरोबर नाही करत. मध्ये मित्रांनो मंदिर बदलापूर सोडलं तर बघा किती मस्त दिसते. पावसातून किती छान वाटत असेल ना इकडे. हे पूर्ण ना धरणाचं पाणी आहे. इकडे भाजी वगैरे केली, गाव आहे बाजूला मित्रांनो. रस्त्याचं काम पण चालू आहे बघा. मला वाटतं मंदिरापर्यंत रस्ता गेलाय. पालेभाज्या पण लावले. सो फायनली मित्रांनो, आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत कोंडेश्वर महादेव मंदिर. आणि इकडे मी आरतीची थाली पण घेतलेली आहे. सो आरतीची जेव्हा तुम्ही थाली घ्याल ना, तेव्हा पैसे पहिले देत जा, नंतर आल्यावर देऊ नका. काही लोक आल्यावर देतात, तर त्या जे आपण थाली घेतो, जो प्रसाद घेतो बाप्पाला, त्याचा आपल्याला पुरेपूर फायदा होत नाही. हे मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगत असते. आणि खूप शांत इकडे वाटते नाही का, गर्दी अजिबात नाहीये. मस्त वाटतंय, थंड वाटतंय एकदम. आल्या आल्याच इकडे एवढा म्हणजे इकडचं वाईब्स एवढा पॉझिटिव्ह वाटलं ना, खूप मस्त वाटलं. आजोबा बसलेत. हो, बाय करून आलो, डोंबिवलीवरून आलो. आमचं दर्शन करूया, गणपती बाप्पाचं दर्शन करूया. आणि तुम्ही पण करा व्हिडिओ मधून. मध्ये आल्यानंतर एवढं प्रसन्न वाटतंय. समोर आहे नंदी महाराजांची मूर्ती, तर तिकडेच आपण पहिले दर्शन करूया, नंतर आतमध्ये मंदिरात जाऊया. जय भोलेनाथ. बोलतात ना, कानमध्ये काहीतरी मागणी मागितलं ना तर ती आपली पूर्ण होते. सो मी काहीतरी माझं मागते, माझी इच्छा. आणि समोर आहे महादेवांची पिंड मस्तपैकी. हे बाहेरच ठेवलेलं आहे, पण केवढी एवढी वजनदार आहे, जड एकदम, पूर्ण दगडाची आहे बघा.
नागदेवता. तर इकडे पण आपण दर्शन करूया. हर हर महादेव. हर हर महादेव. मंदिर मध्ये मी आलेली आहे. बघा म्हणजे खाली पूर्ण आतमध्ये जमिनीमध्ये महादेवांची पिंडी आहे आणि तिकडे जायचं आपल्याला दर्शन करायचंय. इकडे बाजूला पण खूप सारे देवी देवता आहे, तिकडे पण आपण दर्शन करूया. सो पहिले दर्शन करून घेऊया, नंतर मग तुम्हाला पूर्ण मंदिर मध्ये काय काय आहे, कोणत्या कोणत्या मूर्ती आहेत ते सगळं दाखवू शकता. इकडे पिंड आहे महादेवांची, खूप मस्त पूर्ण गाभारे आहेत म्हणजे जमिनीमध्ये. आणि समोरच गणपती बाप्पा आणि पार्वतीचे मंदिर आहे, तिकडे पण आपण दर्शन करूया. पूर्ण गाभारा आहे बघा, पूर्ण दगडाचं आहे. मित्रांनो, मंदिराबद्दल जर थोडक्यात सांगायचं म्हटले तर कोंडेश्वर मंदिर हे जागृत देवस्थान आहे आणि हे मंदिर विदर्भ राजाच्या काळात उभारण्यात आलेले आहे. कोंडीय मुनींच्या आग्रहावरून या मंदिराच्या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे, अशी इथली मान्यता आहे. यासाठीच या शिवलिंगाला कोंडेश्वर असे नाव देण्यात आलेले आहे. मंदिराच्याच परिसरात असणाऱ्या देवी देवतांचे अनेक मूर्ती आहेत, तिकडे पण तुम्ही दर्शन करू शकता. इकडचा जो परिसर आहे तो एक निसर्गरम्य ठिकाण म्हणून ओळखला जातो आणि पावसाळ्यात जर तुम्ही इकडे आलात तर खूप सुंदर असा निसर्ग तुम्हाला पाहायला मिळेल. सो आवर्जून या आणि या कोंडेश्वर मंदिराला भेट द्या. मंदिराच्या ही मागची साईड आहे आणि इकडे आपण आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता इकडे तुम्हाला छोटासा इकडे कुंडासारखं आपण बोलू शकतो, तलाव छोटासा इकडे पण आहे. कारण इकडे ना पावसामधून समोर आहे ना तिकडून मोठा असा वॉटरफॉल पडतो आणि इकडे आतमध्ये गणेशाचं मंदिर आहे. इकडे एक आहे मंदिर, तिकडे एक मंदिर आहे, पण आता इकडे ना सगळं बंद केलेलं आहे, त्याच्यामुळे आपण आतमध्ये नाही जाऊ शकत. आतमध्ये आपण गणेशाचं दर्शन केलेलं आहे, गणपती बाप्पाचं, आणि खूप छान आहे. जर पावसातून इकडे तुम्ही पाहायला गेला, लोकांनी ब्लॉग काढलेले आहेत ते जर पाहिले ना तुम्ही, तर पावसातून हे जे वातावरण आहे इकडचं तर खूप सुंदर वाटतं. आपण पावसातून इकडे येऊया आणि खूप छान वाटतंय. जेव्हा हे इकडे पावसातून जेव्हा हे भरतं ना, तर इकडून समोरून जो वॉटरफॉल पडतो ना तो खूप मोठा असतो आणि इकडे पूर्ण पाण्याने असे तुंबलेलं असतं. इकडे बघा, आणि इकडे पूर्ण नदी आहे खालपर्यंत, छान वाटते. पण आता इकडे ना सगळं बंद केलेलं आहे, त्यासाठी आपण आतमध्ये नाही जाऊ शकत, पण खूप छान वाटते. इथूनच आपण दर्शन करूया. पूर्ण व्हिडिओ बनवून झालेला आहे आपला, मस्त की ड्रोन फुटेज पण केलं, सगळं काही तुम्हाला सांगितलेलं आहे आणि मस्त महादेवांचं दर्शन केलं, गणपती बाप्पाचं दर्शन केलं आणि ते आता मस्त आम्ही निवांत बसलेलो आहोत. कारण एवढं भारी वाटतंय ना की असं वाटतं इथून जाऊच नाही. पण मिस्टरांना खूप भूक लागलेली आहे, भूक लागले, काहीतरी खाऊन पिऊन घेऊया आणि नंतर मग आपण पुन्हा आपल्या राईडला सुरुवात करूया. आपण जाण्यासाठी निघालेलो आहोत, पण इकडे दोन मावश्या बसलेले आहेत. शेंगा आहेत, गावठी आहेत का? कशी आहे? काकडी पण गावठी आहे. आई दुधी आहे ना, दुधी भोपळा. कवळा आहे का तो? एवढा मोठा आहे पण. मावशीकडून मस्त कवळी कवळी अशी गावठी काकडी घेतली आम्ही, काकडी खाल्ली आणि 30 रुपये पाव आहे काकडी. महाग नाही आहे, त्यांचा रेटच आहे तेवढा, कारण त्यांची पण मेहनत आहे आणि गावठी असल्यामुळे गावठी काकडी महागच आहे. सो म्हटलं मावशीला, म्हटलं थोडं काहीतरी कमी कर. मावशीला म्हटलं मी पण डोंबिवलीकर आहे, आमच्या डोंबिवलीला खूप साऱ्या भाजीवाले येतात, गावठी काकडी भाजी घेऊन. शेंगा होत्या तर थोडस घेतलं आणि निघालो. तुमची मेहनत आहे, 20 रुपये काय 30 रुपये काय जास्त नाहीत आपल्यासाठी. आणि मस्त आता आम्ही आमच्या राईडला सुरुवात केलेली आहे. मस्त आपली पाटा धावते, रस्ता मस्त मित्रांनो बनवलेला आहे, अजून काम चालू आहे रस्त्याचं, भारी वाटते एकदम. का थांबले? सो फायनली मित्रांनो, आम्ही आमचा छोटा मोठा नाश्ता केलेला आहे कल्पना रेस्टॉरंट मध्ये, आणि नाश्ता करून लगेच आम्ही आलेलो आहोत उल्हासनगर मध्ये मेट्रो ट्रेडर्स मध्ये, जिथे आम्ही आमचा हेल्मेट जुना घेतलेला, तिकडे जुना म्हणजे नवीनच हेल्मेट घेतलेला. तर बघूया त्याचा काय प्रॉब्लेम झाले, तर मिक्सरना जमत नाहीये, कोपरा लावल्यानंतर खूप खाली येतो. चला आपण आतमध्ये जाऊया. किती भारी भारी हेल्मेट आहे, पाहू शकता. सो मित्रांनो पाहू शकता, खूप छान छान असे हेल्मेट काढलेले आहेत.
आणि हा आहे जो कलर मिश्राने हातामध्ये घेतलेला आहे तो आपल्या रॉनिन सारखाच कलर आहे, आपल्या पांडा सारखाच, आणि तो छान वाटेल. बघूया आता कोणता घेते, बघूया आता कोणता घेता येत ते. खूप छान छान हेल्मेट आहे, बार्गेनिंग करतायत. सो मित्रांनो खूप छान छान असे हेल्मेट होते आणि त्याचं कॉस्टिंग जरा जास्तच होतं. सो आम्ही काय हेल्मेट घेतलेला नाहीये. मिस्टर बोलले आपण नंतर हेल्मेट घेऊया, आणि आता आम्ही खोटं सांगते बोलतायत. ऍक्च्युअली मी त्यांना म्हटलं की आपण 2-3 दुकानं फिरूया नाही का, आणि नंतर मग घ्या तुम्ही. तर असं त्यांना राग आला की मला घेऊन दिला नाहीये, पण खूप महाग होतं, त्याचे जरा जास्तच होतं रेट. नंतर मग घेऊया. सो मिस्टर जरा रागवलेले आहे. ठीक आहे ना, त्या मित्रांपेक्षा महादेवांचं आणि गणपती बाप्पाचं दर्शन केलेलं आहे. खूप जणांचं आमंत्रण आलेलं आहे. सो संध्याकाळी त्यांच्या घरी पण जायचं आहे गणपती बाप्पाचं दर्शन करण्यासाठी. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत नक्की शेअर करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत ओके, बाय बाय. पांडवा कशी धावत आहे